लय घेणार नाही. लक्षात घ्या, लय वेळ घेणार नाही. सर माझा परिचय सांगू लागले, त्याच्यात एकदम मागून काय म्हणलं मला माहिती आहे, काय चालू आहे बा चालू नाही पोरायला. पोरं जरासं रिलॅक्स व्हायचे. आणि काय असते माहिती का, विचार मंचावर बसलेले प्रत्येक मान्यवर ज्या त्या क्षेत्रामध्ये, राजकारण असो, चित्रपट असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये मी तर म्हणतो, लोक म्हणतात MBBS करा, नीट करा, BMS करा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, शिपाई, पोलीस पाटील, है ना, डेप्युटी कलेक्टर, कंसात जी लागल ती. मी म्हणतो काही करा, स्वर विभाग पण टॉप ठेवा. याचा पॉकेट मारताना पकडला तुडू तुडू पब्लिक नाही, भंगार काम करायचं नाही. हा, तुला चांगलं काम केलं, 4 पोलीस वाले तुला प्रोटेक्शन देतात भाऊ. तो पॉकेट मारलं पब्लिक हंती तुला तुडू तुडू. त्यामुळे विनंती पोरं एक लक्षात घ्या, पहिल्यांदा संयम फार महत्वाचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, विठ्ठल कांगणे इथं बोलायला किंवा विठ्ठल कांगणे व्हायरल झाला त्याच्या अगोदर आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस सुखाची झोपण्यासाठी अनेक रात्र जागावे लागतात, तेव्हा ती दिवस सुखाची येते. सहज कोणाच्या नशिबात काही भेटत नाहीये. आणि मी मॅडम सांगितलं बाबा मोटिवेशनल स्पीकर बॅनरवर टाकलं होतं, प्रसिद्ध वक्ते. तर मी आवर्जून माझ्या बांधवांना सांगतो, इथं बसलेल्या बहिणींना पण सांगतो, मी काही प्रसिद्ध व्याख्याता नाही. आय एम नॉट मोटिवेशनल स्पीकर, आय एम जस्ट ॲज अ टीचर. मी काय व्याख्याता नाही, वक्ता नाही, प्रबोधनकार नाही, कीर्तनकार नाही. कालच परवा मी बाबाचा व्हिडिओ घेतला, कारण बाबाचे प्रकार आले, पंखा थांबवणारा बाबा, खटारा 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 झोप. बाबाचा प्रकार आला, दारू सोडवणारा बाबा, रप्पा रप खायला ती. एक बाबाचा नवीनच प्रकार आला, ते घुंगट टाकते मधा म्याव म्याव. अरे याच्यातून कुठतरी आपल्याला पुढे जायचंय पोरो. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. जगानं आपल्याला एंटरटेनमेंट आणि कॉमेडियन मध्ये घेऊन नाही, आपल्याही अस्तित्वाची परत या महाराष्ट्रात राहिली पाहिजे. 393 वर्षानंतर चौकात चौकात आपला बाप उभा आहे, चेहऱ्यावर तेज, हातात लखलखती तलवार आहे. धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज. अरे ते आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणून आपल्याला एंटरटेनमेंट मध्ये काय, आता भरपूर जणांनी सांगितलं, कारण काय व्हायला माहितीये का, आपलं पोरगं सध्या रिअल लाईफ मध्ये गेला आहे, त्याची रिअल लाईफ महत्वाची. मी कार्यक्रमाला गेल्यावर एका ठिकाणी बॅनरवर नाव टाकलं रील स्टार. मी तर म्हणलं पहिले बॅनर काढून टाका, ते भिकारचोट चाळे मला सहन होणार नाही. डायरेक्ट बॅनर काढून टाक का. अरे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची परख असली पाहिजे. आपण जे काम करतो ते नीट करता आलं पाहिजे. महाराष्ट्रात लाखो क्लास घेत असतील, त्याच्याशी मला घेणं नाही, पण ज्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीच्या पोरांनी आपल्याला मोठं केले, त्यांचं कुठलंही आंदोलन असो, कुठलाही लढा असो, त्याच्यात भाऊ या नात्यानं तुमच्या पहिले क्लास. आणि हे काम म्हणून मी काल परवा नांदेडचं काहीतरी जालन्याचं मॅटर झालं. महाराष्ट्रात 2000 पोरं दररोज फोन करतात. ते फोन याच्यामुळे करतात, त्यांच्यापर्यंत जावं लागते. आजकाल जो तो उठो भाषण देतो, वक्ते म्हणून तयार. जगातला एकमेव देश आहे जिथं दररोज गोलबच्चन दिल्या जातात, तरी सुधारणा धतुरा काहीच नाही, काही होणार नाहीये. ज्या देशामध्ये गोलबच्चन दिल्या जाते त्या देशामध्ये क्लास लावले लोक आहे ना, भाषण कसं करायचं याचा क्लास. भाषण कसं करावं आहे ना, बॉडी लँग्वेज पाहिजे, राहणीमान पाहिजे, टापटीप पाहिजे, काही धतुरा पाहिजे नाही, त्या मनात रियालिटी पाहिजे. तेव्हा आणि लोकांनी काय केलं आणि आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं होतं. 18-19 तारखेला तुमचा परभणीला पेपर आहे पोलीस भरतीचा. अंदाजे अनुमान गव्हर्नमेंटचा आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय बस स्टँडच्या बाजूला नेमकंच ऍडव्हान्स त्याला दिले. तुमच्या खाण्यापिण्या राहण्याची सर्व व्यवस्था तुमचा भाऊ करणार आहे. आणि हे का करायला हे लक्षात घ्या. मला नेता व्हायचं नाही, पण नेत्यापेक्षा मी सगळ्यात भारी आहे. मला कुठलंही वेळ आमदारकीचं नाही, कशाचं नाहीये. आणि आमदार केला असेल किंवा नेत्यामध्ये आपली जे लोक आपली गुणवत्ता ओळखतात, आपल्यासाठी लढा देतात, मग ते राजेश भाऊ आहेत, त्यांना तिथपर्यंत पाठवण्याचं काम तुमच्यासारख्या लोकांनी करायचं. ते तुमचं काम. प्रत्येकाच्या राजकारणात गेला तर मग हे तुम्हाला शिकवायचं कोणी, तुम्ही बिघडल्यावर तुम्हाला शिवा कोण द्यायच्या.
आणि म्हणून मी म्हणताना म्हणलो की ताईला पण म्हणलं की आपण वक्ता व्याख्याता नाहीये, कारण जगातला एकमेव देश आहे. मी अनिल सरांचा एका कार्यक्रमात भाषण ऐकताना पाहिलं की जो माणूस तळमळीनं बोलतो आणि बोलतो तशी कृती करतो त्या माणसाला डोक्यावर घ्या, नाहीतर पोपटपंची बोलवचन करून भाषण शिकून तुम्हाला इमोशनल करणारे लोक या देशात होते. मायबापावर बोलले तू कोमा 15 मिनिटांनी सुरू केला, मग माय काय करते बाप काय करते. इथं असा कोणी पालक आहे एखाद्या दुकानावर काम करतो, त्या पालकांनी नम्रतेने उभा राहा. तुमचा मुलगा म्हणून मला विचारायला बघतो, एखादा पालक आहे जो एखाद्या दुकानावर काम करतो, एखाद्या पालक म्हणून खेळे त्याचं लग्नच नाही धतुले त्याला खाली उभं करा. थोडा सिरियस आपण चालू आहे. एखादा पालक जो काम करून आपल्या लेकरांना शिकवतो त्या पालकाने फक्त उभं राहा. विनंती आहे तुम्हाला, हे का कशामुळे विचारलं लक्षात घ्या. आपल्या कार्यक्रमाचं नाव पूर्ण युवा संवाद आहे. मी तर स्पर्धा परीक्षेवर बोलायला आलो. युवा संवाद कार्यक्रम आहे आणि आपली लढाई काय माहिती का, आपल्या देशात सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे अनिल सर, ज्यानं मार खाल्लाय आणि ज्यानं मार खाऊन आले हे दोघे एकमेकाला भाषण देते. ज्यानं बेमोत मार खाल्लाय आणि एक नेमकं त्याची ओळख बुजायला आली ते दोघे एकमेकाला भाषण देतात. आणि म्हणून आपल्या देशाची परिस्थिती बदलायची असेल तर एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हात करावं लागते, आपल्या बापाच्या पायाकडे भेगा पाहाव्या लागतात. आणि मग मी काय विचारलं की बाबा जो एखादा पालक एखाद्या किराणा दुकानावर कपड्याच्या दुकानावर काम करून त्या लेकराला शिकवत असेल तर त्या लेकरांनी कुठल्या जगातल्या चित्र विचित्र चाळ्यामध्ये गुंतता कामा नये. तुम्हाला जगात कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही, कुठल्या मोटिवेशनल स्पीकरची गरज नाही. ज्याचा बाप एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करतो, ज्याचा बाप एखाद्या किराणा दुकानावर काम करतो, तो दुकानदार एखाद्या गल्ल्यावर बसलेला असतो आणि आपल्या बापाला ऑर्डर देतो किंवा ही ऑर्डर पाहिजे, त्यांचं काय आलं पाहिजे, पुढे बांध ती बॅग पॅक कर. तेव्हा आपल्या बापाचा मान सन्मान पाहायचा, बापाची बनेल पाहायची, बापाची काम करण्याची प्रवृत्ती पाहायची. आणि एक महिना झाला आपला बाप कसा झेक मारून त्या माणसासमोर पैशाची विनंती करतो. आणि हे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन आहे. याला कोणत्या चायऱ्या गेल्याच्या भाषणाची गरज नसते. म्हणून सांगितलं की ती गरिबी आपल्याला ओळखायची, तो लढा आपला आहे. हे पोलीस भरती म्हणून मॅटर नाही. पोरं का आवर्जून विनंती सांगायला काही करा, कुठल्याही क्षेत्राचा तुम्हाला इथं कुठल्याही फील्ड मध्ये गेले मॅटर नाहीये, पण ज्या परिस्थितीत तुम्ही गेले ती परिस्थिती तुमच्या ध्यानात असणं गरजेचं आहे. मला क्लासमध्ये 3000 रुपये फीस भरली नाही म्हणून जेव्हा परभणीतल्या एका शिक्षकांनी वर्गातून उठून दिलं होतं, मला एक मुलगी आहे तिची शपथ घेऊन सांगतो माझ्या क्लासला आय कार्ड बी नसते, कोण बसते माहित नाही, कोण कोणत्या बॅचला बसते माहित नाही, कोण फीस भरली माहित नसते, वर्ष देणारा बराबर देते. 34,000 रुपये आपल्याला आपलं सामान क्लासमधून बाहेर फेकावं लागलं होतं. एका महिन्यामध्ये म्हणजे 13 दिवसात 100 रुपयाच्या बॅचनं कांगणे सरला 1,17,00,000 रुपये दिले. जे पैसे मी 50 वेळा मोजू लागलो हे खरंच एवढे आहेत का? एकच दशक शतक फक्त झालं म्हणजे काहीच नाही. जगासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा, वरचा बराबर देतो, फक्त नीतिमत्ता चांगली ठेवा. राहिली गोष्ट भाषण बिषण आवर्जून सांगतो. मला सांगा जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत? जोरात सांगा. आता तुमच्यातला जोश पाहायचा आहे. कल का आपण तरुण आहात ना, वो दरिया है क्या जिसमें नहीं रुआनी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. आपण तरुण आहेत ना, एकदा विचारा मंचासाठी जोरदार टाळ्या द्या. असं मध्ये भाऊकीत कोणी गेलं का तुझ्या? एकदा जोरदार टाळ्या द्या विचार मंचासाठी. राजेश भाऊ पावडेंसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. तुमच्यामध्ये एका पोरानं आपण येत असताना ज्यानं बासरी छान वाजवली त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. त्याचं स्वागत करण्यासाठी वाघमारे, नारायण वाघमारे यांना विनंती करतो, राजेश दादा त्यांचं स्वागत करायचे. छान बासरी वाजवली होती त्यांनी. तुमच्यात बी काही कलागुण असेल, तुम्हाला बासरी नाही तुम्हाला दुसऱ्या काही कलागुण आहे तुमच्यात. काय कोणी हो कोणीच नव्हतं रे काना हा तुझ्यासाठी जाते म्हणा. आमच्या पोरांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे. नांदेडमध्ये कुठलं जंगल नाही उद्या आहे, कीबोर्डमध्ये थोडाफार पेन घेता है ना. एक फोटो
म्हणजे आपल्या लोकांनी आपल्या लोकांना ओळखणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगितलं जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत? आता मला सांगा, कधी अमेरिकेत ऐकलं का रे मरियाची पूजा? अमेरिकेत ऐकलं कधी मरिया अंगात आली? आणि मी आवर्जून सांगतो, अरे भारतातलं कुठल्याही स्टेज असो त्या स्टेजवर महिला बसली, या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथावरून आपल्या बापाने लिहिलेल्या संविधानामुळे अरे हे कार्य आहे म्हणून ते अंधश्रद्धा बाजूला फेकावं लागल. तिकडे एवढे मोठे बाबा आहेत तरी ते लोक आपल्या इकडे काम करायला जाऊन गेले. भाऊ तिकडे पंख्यावाला बाबा आहे. आता 80,000चं परमिशन होतं, 2.5 लाख लोक जावं का? आणि कायासाठी गेले बघा? बाबाच्या पायाखालची धूळ आणायला, माती आणायला. आता एका माणसाच्या पायाखाली माती बसल किती बाबा? 15,000 स्क्वेअर फूटचा एक परस खडा खाणावा लागेल का नाही? पण आपण नाही झाली तर माती काय एकटा खाणार का? तू भावकील देणार. म्हणजे याच्यातून कुठतरी परिवर्तन व्हावं म्हणून सांगितलं जगातले सर्वाधिक देव कुठे? या भारत देशामध्ये. कधी अमेरिकेत ऐकलं का खासदाराच्या अंगात मरिया आली? ऐकलं कधी? आणि म्हणजे वेगवेगळे देवाचे प्रकार कुठे आले? आपल्या इथं. जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं? या भारत देशात. संतांनी काय केलं? अरे एकात्मता पेरण्याचा प्रयत्न केला. आपण गेली वर्षानुवर्ष कोणतरी बोलणं हे काम आहे, ऐकण्याचं काम आहे, सोडून देणं आपलं काम आहे. कारण आपण भारतात राहतो. हम जगातले सर्वाधिक देव भारतात. जगातले सर्वाधिक संत कुठं? प्रबोधनकार कुठं? कीर्तनकार कुठं? वक्ते कुठं? समाज सुधारक कुठं? क्रांतिकारक कुठं? वक्ते कुठं? दलिंदर कुठं? गरिबाचे पैसे खाणारे, गरिबाचा कार्यक्रम करणारे, शेती लुबाडणारे, दहाचे वीस करणारे, खायला फिरवणारे, संघाचे पत्र गायब करणारे, शाळेची घंटी चोरणारे, शाळेचे पत्र गायब करणारे, सिमेंट रोड गायब करणारे, संघात बांधलंच नाही ते दाखवणारे. काय दत्रा परिवर्तन झालं? परिवर्तन काय झालं? बोलवचनचा भाग येते ते आले काहीतरी असं करू, याव करू, त्याव करू. अरे आपली मेंटॅलिटी काय माहिती का? जेव्हा आपल्यावर येते का तेव्हा आपल्याला देश आठवतो. जेव्हा आपल्यावर संकट आलं तेव्हा आपल्याला जात आठवली. जेव्हा आपल्यावर संकट आलं तेव्हा आपल्याला धर्म आठवतोय. आणि हा भारत म्हणजे कोणत्या धर्माची मक्तेदार नाही. इथं सर्वांचं नेतृत्व आणि कर्तृत्व आहे. संविधानाच्या कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स नॉट. एखाद्या धर्मावर एखाद्या जातीवरून या देशाच्या संविधानाची ओळख नाहीये. आणि म्हणून संविधानाच्या कलम 1 मध्ये भारत माझा देश किंवा भारत नावाचा उल्लेख इंडिया दॅट इज अ भारत. इथं नारे दिले काही नाही जय श्रीराम. इथं नारे दिले काही नाही छत्रपती शिवाजी महाराज. इथं नारे दिले जय भीम. बरोबर द्या. पण ते सर्व करत असताना आपला तिरंगा छातीतून गायब होणार नाही याची काळजी घ्या. काही करा, तो देश आपला टिकला पाहिजे. नाहीतर राजकारण असेल काही असेल. इथं आत्महत्याचा विषय निघाला, तरुण मरायला. तो मरताना त्याच्या करिअरमुळे मरणं. आणि जो करिअरमुळे मरतो तो माईच्या पोटातच हरामखोर मेलेला बघा. करिअरमुळे मरणं. तिनं ब्लॉक केलं म्हणून भिकारचोट मरायला. ती बोलणं म्हणून मरायला. अरे बाबा या जगाची एवढी मोठी लोकसंख्या आहे, तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, एका प्रश्नात 4 ऑप्शन कोण दिले तुला? तो काम आहे ना, पण 4 ऑप्शन तिथे काय दिले? हे नाही तर ते. आम्ही बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे कॉमन गोष्ट काय की आपल्याला ही मेंटॅलिटी आहे, मराव कोणासाठी? देशासाठी. मराव कोणासाठी? समाजासाठी. मराव कोणासाठी? धर्मासाठी. मराव कोणासाठी? मानवतेच्या एकात्मतेसाठी. भगतसिंगांनी त्यांना वाटलं नसेल का प्रेम करावं? त्यांना वाटलं नसेल भौतिक सुखाचा फायदा घ्यावा? नाहीये. त्यांनी काय सांगितलं? आदत से वाकी है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं, इनकलाब लिख देता हूं. आणि त्यामुळे लोक मोठे. आणि आता तू मरत असेल तर माझी इच्छा आहे पाकिस्तानला जाय, तिथले 4-5 जणांचं कुटाने कर, तिकडच मर. माझ्या गळ्यातली शाल त्या छातीवर, मला भेटलेलं पुष्पवृक्ष तुला. आजचं मानधन किती या घरच्या आहे, तू मरच मार. अरे मरावं कोणासाठी? का मरावं? भगतसिंग सुखदेवला म्हणत असतील रे, काही वोटों के लिए मर गए, काही नोटों के लिए मर गए, कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए. होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से हम भी साला किन कमीनों के लिए मर गए. वाटलं घ्यायला या दलिंदरासाठी काय गेलो यार आपण? याचे धुरा भांडणं चालू आहे, याचे भावकी भांडणं चालू आहे. युवा संवाद म्हणून नाही, मानवतेच्या एकात्मतेच्या शिकवण्यासाठी आलो. युवा संवाद म्हणल्यावरती प्रश्न विचारवरती त्याच्यात असे काही प्रश्न आहेत
त्याचं उत्तर या देशातल्या डॉक्टरांनी सापडलं. आपल्या इकडे आलेला सर्वात मोठा रोग आहे कसतरी व्हायला. कोणत्या डॉक्टरला त्याचा इलाज भेटला नाही. आणि याचा एक डायलॉग, सर्व मन लागलं मग अभ्यासात मन लागला तू असं म्हणून नाचू काय करू. म्हणजे असे काही इलाज या देशामध्ये की या तरुणांचं झालं काय माहितीये का, आपल्या जीवनाची तुलना जगातल्या कोणत्याच हरामखोराच्या जीवनाशी करू नका. जगात 8 अब्ज जरी लोकसंख्या असेल तर तुम्ही समून स्पेशल आहात. तुमच्या नशिबात जे असेल, तुम्ही जे काम करता, मायबापाच्या कष्टाची तुम्हाला जाणीव आहे, देवाला झक मारून तुमच्या पदरात ते द्यावाच लागणार आहे. कळलं का? काही लक्षात घ्या. म्हणजे मी फॉरेस्ट मध्ये होतो, नोकरी करता असती, पगार बी असता, मग आता काहीतरी पुसत बदलली झाली. काल परवा कळालं मला राजीनामाच मंजूर झाला नाही. भारत हे होईल माणूस मेल्यावर त्या न्यायालयात बोलवतात हजीर हो, ते गेले हो 5 वर्ष. का तर एकमेव देश आहे, हसी मजाकचा विषय नाही. आपल्या देशात परिवर्तन आपल्याला करायचे. जगातले सर्वाधिक देव आपल्या देशात आहेत, संत आपल्या इथे, परमात्मा आपल्या इथे होते, ईश्वर आपल्या इथे होता, त्याच्यानंतर कीर्तनकार आपल्या इथे, प्रबोधनकार इथे, वक्ते आहेत, व्याख्याते आहेत, सर्व काही आहे. पण तरी सदा गरिबांना लुटणारे पण इथंच आहे. म्हणजे या देशामध्ये आदर्श ग्रंथ असताना ज्या ग्रंथामध्ये मानवता शिकवली, तरी या देशात गोरगरिबांच्या टाळूवरलं लोणी खाणारे हरामखोर इथंच आहे ना. सरकारी यंत्रणेमध्ये डांबर रोड गायब केलो काही काही, सिमेंट रोड गायब झाला. यंत्रणा आपल्या किती काय सुधारणा होणार आहे. अरे म्हणजे आपल्या इथला एक जण कुठे गेला, अमेरिकेला गेला, त्यानं पाहिलं त्या ठिकाणच्या मंत्र्याचं घर पाहिलं, कोमात गेलं. ते काय घर बांधलं त्यानं, एका एकरात घर. आपल्या भारताच्या मंत्र्यांनी विचारलं, भाऊ कसं काय, ते मला बाहेर चल, ती नदी पाय म्हणला, त्या नदीवरला पूल पाय, त्या पुलावर कठडे टाकायचे होते मला धरायची, ते टाकले नाही म्हणला, त्याच्यात घर बांधलं. भारताचं हुशार झालं, ये मला 2 वर्षात भारतात फक्त 2 वर्षात मंत्री अमेरिकेचा भारतात आला. यानं दिल्लीत असं घर बांधलं 10 एकरात, 50 दरवाजे, 1 मधून आला की 3 मधून गायब, 3 मधून आला की 7 मधून गायब. ते कोमात गेले, 1 महिना घरातल्या घरात भेटायला. एका महिन्यात ते मंत्री भेटला, भारताच्या मंत्र्याकडे पाहून कोमात गेलं, त्याच्या पाया पडला, तू आपला गुरु हे म्हणला, तुला चालेल नाही म्हणला, हे कस काय केलं तू, इशे नाही म्हणला, आपला इशे खोले. भारताच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, बाकी काही हो, जिरवणी का नाही, त्यागलाही नाही. मग काय ते कोमात गेलं, मला एवढं कसं काय झालं, ते मला काहीच नाही म्हणला, बाहेर चल, दिल्ली शहर आहे म्हणला, ती नदी दिसायली का, ते मला हो, त्या नदीवरला पूल दिसायला का, ते मला नाही भाऊ, चष्मा नीट घाला मला, त्या डबल चष्मा लावला, भाऊ पूल दिसत नाही मला, काहीच नाही मला, पुलाचा निधी आलता, पूल बांधलाच नाही मला, घर बांधलं. काय परिवर्तन होणार. आणि म्हणून लक्षात घ्या, आपली लढाई आपल्या युद्ध करण्यापेक्षा मी आवर्जून तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा गरिबीच्या व्याख्येबद्दल काय करा, भावनिक व्हा. केवळ भावनिकतेनं नाही, आपण गरीब आहे, आपल्या बापाचा सन्मान आपल्या मित्रानं करावा, तर गोरगरीब मित्राच्या बापाचा सन्मान आपण करावा, ही आत्मीयता पहिल्यांदा आपल्या हृदयात निर्माण करा. ग्रामीण भागात गावाकडे सत्य असतात, कीर्तन असते, त्याच्यानंतर काही यज्ञ असतो, जे जे काही धार्मिक कार्य असतात तेव्हा पंगत असती का जेवायची. त्या पंक्तीमध्ये तुम्ही एक गोष्ट आवर्जून पाहत असाल, तिथं व्हाईट कपडे घालून कोणी आला, त्याला लिंबाखाचा गॉगल बिगल आला, त्याला जेवायला वाढण्यासाठी आपले टगे बेजार असतात, पत्रवाळी आणून, द्रोण आणून, ग्लास आणून, टेहरीच्या तुकडा, पोळी नरम आणून, पोळी गरम आणून, त्याच्यानंतर रस्सा आणून. याचा बाप शेतात काम करतो, जनकधी कोणाचा रुपया खाला, तो बाप येतो, हातान पत्रवाळी घेतो, हातान द्रोण घेतो, वाढतो, जेवतो, निघून जातो. पण त्याच बापाला समजा तो विचारलं असतं, काका पत्रवाळी आणू, काका द्रोण आणू, काका पोळी नरम आणू, तर येणाऱ्या काही सेकंदात तो बाप तिथे येणार आहे, या बापाला पण ह्या मित्राने विचारलं असतं, काका पत्रवाळी आणू, पोळी नरम आणू. आपण गरीब आहे, सन्मान गरिबीचा करता आला पाहिजे. श्रीमंत लोक बोकांडीवर घेणं कमी करा पाहिजे. हे पोळी नदीच्या पोळ्याची सोय काऊन करायची बाबा. 3000 रुपयामुळे एका मास्तरांना वर्गात उठून दिलं ना, दिवस बदलले जाऊन 50,000 रुपये एक तास बोलतो मी, माझ्याकडे ना 2024च्या सरीच्या ह्या 150 तारखा बुके कार्यक्रम खराब झाला आपला. म्हणजे विषय का, पण ते करत असताना त्या भाषणातून येणारा कुठलाही पैसा मी माझ्या घराचा, माझ्या भौतिक सुखासाठी वापरणार नाही, हा शब्द या ठिकाणी झालो. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून ज्या पोरीला नवऱ्याने टाकून दिले, जिचे मायबाप जिला नाही, तिचा भाऊ या नात्यानं
त्या माईचा लेख आहे ना, त्यानं त्या पोरीची त्या पोराची नोकरी लागेपर्यंत खाणं पिणं राहण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि तशा पोरी नोकरी लागल्या पण इथं बी केवळ भाषण द्यायचे नाही, काहीतरी तुमची सामाजिक देण लागेल जगासाठी, त्या समाजासाठी. आपल्या घरामध्ये आपल्या आजाचा फोटो आहे, धतुरा बाजूच्या माहित नाही कोण आहे. 132 वर्ष होऊन गेले भाऊ आहे ना. हात चौकात असा हात उभा आहे, हातात संविधान आहे. घेऊ नको मी तुला पाठीशी. सहज होत नाहीये, ते करावं लागेल तुम्हाला. सहज नाव निघत नाहीये. मी तर म्हणतो ग्रामीण भागातल्या लोकांनी आपलं नाव तालुका लेवलवर पोहोचत नाही, जिल्हा लेवलवर पोहोचत नाही. काम करा, त्या गावातली फक्त शाळा टिकवा, त्या शाळेचा भौतिक सुविधा हे करा. कारण त्या शाळेमध्ये शिकणारे आमचे गोरगरिबाचे लेकरं, जो राजकारणी असेल नेता असेल त्यांचं लेकरं शिकल कुठे इंग्लिश स्कूलला, पण त्या गोरगरिबाचं लेकरं त्या शाळेत शिकतंय. ती शाळा फक्त टिकवा. त्या शाळेमध्ये एपीजे अब्दुल कलामांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये बाबासाहेबांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये अनेक समाजसुधारकांचा फोटो असेल. तुम्ही केलेल्या कामामुळे गावातले लोक त्या फोटो सोबत तुमचा फोटो लावतील. एवढं तरी त्या गावात तुमचं नाव होईल, एवढं काम तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून कुठंतरी त्या पावलावर उठतो सुटतो जोतो येतो भाषणबाजी करतो त्या होणार नाहीये. म्हणून ज्या लेकरांचे मायबाप मारलेले, कोरोना कालखंड बिकट आला होता आपल्या इकडं, तिथं मेले कोण? गोरगरीबाच. तिथं धंदे 2-3च चालले पहा, मेडिकल, किराणा दुकान आणि डॉक्टर. बाकी क्लासवाली. त्याच्यात तुला बोलता नाही आलं, तुझं ब्रेकअप झालं, तिच्याकडे नेट नव्हतं, तिला स्टेटस ठेवता आला नाही. तिचं स्टेटस होतं ना विथ माय ब्रो मानलेला, सगळ्या भावाचं लक्ष नाही विथ माय ब्रो. याचा कुटाणा तिला माहिती, तिचा कुटाणा याला माहिती. तुला विथ माय ब्रो, विथ माय सिसो, विथ माय बेस्टी. आता लग्न झालेल्या बाया विथ माय हॉबी. आणि ते काय छंद आहे का काय आहे, तू नवरा आहे तू विथ माय हॉबी. आणि ह्यो डुकर कोणी ठेवला विथ माय लाईफ लाईन. लाईफ लाईन त्या पाईप लाईन ऐकली ती बाबा. अरे कुठून काय नाही, काय शोध चालू आहे, परिवर्तन कधी करायचे, यावर तुम्ही हे सांगायलो का बाबा की जगातला एकमेव देश आहे या भारतात. म्हणजे आपण पाहिलं तर मोठी 540 शहर आहेत या भारतामध्ये. मोठी लोकसंख्या जे की 10-20 लाखांची लोकसंख्या असेल अशी, त्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये भारतात जवळपास 20,000 कार्यक्रम दररोज होत असतील. त्या कार्यक्रमात विषय काय असतो? युवा संवाद, युवकांना मार्गदर्शन, नोकरीची संधी, बेरोजगार. किती दिवस गेली वर्षानुवर्षे बेरोजगार. परिवर्तन त्याच्यात होणार नाही. कारण काय व्हायला माहिती का, ज्याच्याकडे आहे तो आपली व्यवस्था पाहिजे. ही देशाची खरी व्यवस्था आपली आहे ना. काहीला प्रश्न पडलाय काय खावं, काहीला प्रश्न पडलाय काय काय खावं. काही जण दिवस रात्र पळायले आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी, आणि काही हरामखोर दिवस रात्र पळायले आपलं वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी, आणि काही दिवस रात्र पळत आहेत फक्त एक वेळचं पोट भरण्यासाठी. ही व्यवस्था आपली आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर सर म्हणेल, राजेदादा म्हणेल, परिवर्तन भाषण होणार नाही. इथून पुढं आगाव लोकांना भाषण देणार लोक दगड फेकून राहणार. त्यांचा सगळं डायलॉग करायला तिथून दगड राहणार. आम्हाला काही शिकू नको, ताण देऊ नको, कारण हे प्रत्येक जण टेन्शन मध्ये येणार. इथून पुढे कोचिंग क्लासेस, क्लास, हॉस्टेल, गुरुकुल, इथं पालक आपल्या लेकराला घेऊन येणार आणि तो पालक म्हणाले शिकू नका, निस्तय सांभाळा. शिकावे का काहीची शिराणी नाही, त्याला सांभाळायसाठी हॉस्टेल राहणार. हे लक्षात घ्या. पोरगी नीटला कुठं आली ना, गेला नीटच होऊन आली. परिवर्तन रियालिटी आहे. मी बोलायला करत नाही, नाबाली ती बाजू झाली झाली. आणि नेमकं सर काय म्हणाले, सर काय नाही कथा सांगायले. अरे बाबा याच्यामुळे का सांगितलं की बाबा या देशामध्ये देव जास्त आहेत, संत जास्त आहेत, परमात्मे जास्त आहेत, परमेश्वर जास्त आहेत, है ना, सर्व गोष्टी आहेत. तरी जगातला एकमेव देश आहे ज्या देशामध्ये पानपोईवर बांधून ठेवलेला ग्लास ठेवावा लागतो. पानपोईवरला ग्लास बांधून ठेवावा लागतो, बांधून नाही, एडिंग करून. पानपोईवरला ग्लास एडिंग करून ठेवावा काय. जगातला एकमेव देश आहे जिथं बँकेत 2 रुपयाचा पेन बिना ढाकणाचा सुतळून बांधावा लागला. काय हे परिवर्तन, हे परिवर्तन.
काही धुतरा करू नका. या वयात तुम्हाला कोणतरी म्हणावं लागतं अभ्यास करा, अरे गरजच नाही ना. ज्यानं आपल्या बापाची गरिबी पाहिली का, हा विचार मंच आहे. येणारा 1 वर्षाचा कालावधी आहे. काहीला मार्क पडले, काही नाही पडले, काही लागले ना लागले, डझन मॅटर. काँग्रेसच्या आयुष्याची लढाई संपली नाहीये. कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है, मेरे जिंदगी का कहीं सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है. तुम्हाला का अरे का बसतो बाबा आपण, किती दिवस बसायचे, किती दिवस भाषण ऐकायचे. कुठलं तरी एक कार्यक्षेत्र निवडा, त्या कार्यक्षेत्राच्या टॉप मोस्टला जा. उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काय रील बनवायच्या बनवा, पण त्या रील मधून समाजाला संदेश द्या. मी जरी रीलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, मला काय ते 11 लाख फॉलोअर असतील, डझंट मॅटर. आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. ते रील स्टार नाही आपण. आपला मूळ संदेश लोकांना काहीतरी पोहोचवणार, तर मग 1 लाख डायलॉग पाठवत बाबे. 1 लाख. हे रुमाल मी कमर बांधला तरी लगेच कार्यक्रम दुसरा घेतात मला. पण नाही, कुठलाही आपण एखादा धार्मिक कार्यक्रम त्या धर्मासाठी करायला गेलो तर त्या ठिकाणी आपण सर्व समाज सुधारक सांगू शकत नाही. त्यामुळे आपली जी लढाई ती बरोबर आहे. आपल्याला बाबासाहेब सांगायचे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे. वेळ प्रसंगी न्याय व्यवस्था, न्याय मागून मिळत नसेल तर तोंडात वाजून मिळवण्याची ताकद देखील भगतसिंगासारखी ठेवायची आहे. ती व्यवस्था आमच्या भावामध्ये निर्माण करायची आहे. म्हणून हे स्टेज आपल्यासाठी चांगले आहे. म्हणून त्याच्यात आपण टाळ्या वाजवताना मरेलवाणी वाजवायच्या. प्रॉब्लेम काय नाही सर, याची स्पर्धा ती टाळ्या वाजल्या, समजा मी एकट्यानेच वाजल्या आणि कोणच नाही वाजल्या तर आखे माझ्याकडे पाहतील. काय ते भंगरी इच्छा, आता तरी सुधारा बाबा. अरे जग काय म्हणेल याचा विचार किती दिवस करायचा, जग काय म्हणेल याचा विचार किती दिवस करायचा. सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग. काही घेणं नाही. ती वेळ आहे, त्या वेळेतच आपला स्ट्रोक पडला पाहिजे, त्या वेळेतच आपल्याला संधी मिळाली पाहिजे. का वक्त कहता है मैं फिर नहीं आऊंगा, तुम्हारी आंखों को अब ना रुलाऊंगा, जीना है तो इस पल को जी ले, क्या पता कल मैं रुक नहीं पाऊंगा. वेळ येते, तिथेच पोहोच आली पाहिजे. नाहीतर सर्व गेलं, साप निघून गेला, मग काय ठाणायला. हे वय तो तरुण आहे, त्या तरुण वयात ज्या गोष्टी तुम्ही करा वाटल्या त्या करता आल्या पाहिजे. कंसात करिअर संदर्भात लय महत्वाचा आहे. हा सरच म्हणले तरुण हे, आणि तुला जे वाटतंय तेव्हा करायला पाहिजे. ते करायला गेला तडकू मरणार. आणि आता रोगरचे भाव स्वस्त झाले, तेवढं सल्पान. त्यामुळे बाबा आपल्याला जी संधी आहे त्या संधीचं सोना करता आलं पाहिजे. इथं बसलेल्या पोरांना सांगेल काही करा, पण पहिले चांगलं माणूस बना. आपलं नाव लोकांना माहित व्हावं, त्या चांगल्या कार्याची कीर्ती व्हावी. आपण काय बाबासाहेब आंबेडकरांची बराबरी करणार नाही, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची बराबरी करणार नाही. पण माणसाला वैयक्तिक जीवनामध्ये 3 चेहरे आपले असतात. एक आपण आरशात पाहतो तो चेहरा, एक त्याच्यातून मी कसा दिसतो हा चेहरा, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे एक आरशात पाहतो तो, एक जग पाहता येते, आणि एक स्वतःला माहित असतं मी किती भिकारचोट, हरामखोर, दलिंद लेखी. पण तो जरासा कमी करा, जगाला जो चांगला पाहिजे तो अपेक्षित द्या. ती काळाची गरज आहे. मरण्याची गरज नाहीये. मी तर म्हणतो एखाद्याला डिप्रेशन आलं, त्यानं राज्य सोडून जा, दुसऱ्या राज्यात चहा एक, ट्रेन मध्ये फिर, तिकीटच काढू नको, ह्या नुसतं फिरायचं. आणि मग आपल्याकडे सर्व काही असताना एखादा शारीरिक विकलांग असं तर त्या पोराकडे पाहून जीवन जगायचं. तुलना करणं बंद करा. मला काही लोक म्हणजे सर तुम्ही व्हायरल आहे, तुमचा कार्यक्रम एवढा छान झाला, ती क्रेटा गाडी तुम्हाला बरोबर वाटत ना, तुम्ही इनोवा घ्या, नाहीतर फॉर्च्युनर घ्या. थांब 2000 दिला थांबला, तुला फुकट मिळेल काय लागले. इथं हा कार्यक्रम असेल लगेच बँकवाले भाऊ झालं तो चल. म्हणजे विषय काय की आपली तुलना बंद करा. हा एका परिस्थितीमध्ये समाधान माना, आणि आतून एक विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे की मला कुठतरी थांबायचे. मी पैसे कमायला लागलो, क्लास घ्यायला लागलो, पैसे यायला लागले, आपण 1800 रुपये महिन्यात क्लासवर कामाला होतो. आज आपली कॅबिन आहे, आपल्या अंडरमध्ये 10 जण कामाले, बढियापैकी पोरं यायले, भाषणाचे कार्यक्रम चालू आहे, सर्व आहे, पैसा दररोज यायला. पण माझ्या डोक्यात वाटलं मला आणखी हे कमायचे. मग कोणतरी म्हणलं मला इनोवा घ्या,
फॉर्च्युनर घ्या, मी प्रमाणापेक्षा अधिक कार्यक्रम घेणार, अधिक मेहनत घेणार, एक जणी 4 क्लास घेणार, लय पैशाच्या मागे लागणार, पुन्हा बोलता येणार, अटॅक आला, मी टाकणे सर. मग हे त्याचं जर समाधान मानलं, माझं मन मला म्हणलं की यार मला कुठतरी थांबायचंय. हे माय बापाला कळकळीची विनंती आहे, ज्या पोराला तुम्ही MBBS करणार आहात, JEE करणार आहात, नीट करणार आहात, काही करा, पण ते करत असताना त्या लेकराला हे शिकवा. एखादा गोरगरीब त्या दवाखान्यात आला तर तुही माहिती आहे का किती अवस्थेत बेकार होती, आपण दवाखान्यात दिलो, डॉक्टरकडे आपण किती भांडू लागलो, बिल कमी कर, ती त्या गरीबावर या दवाखान्यात म्हणण्याची वेळ येणार नाही. हे संस्कार माईनं बापानं केले पाहिजे. आणखी देता येत असेल ना तर मग भाषण दिसत आहे का, संत परंपरा, वारकरी संप्रदाय, पंगत बिंगत नंबर 1. मला पंढरपूरला जायची गरज नाही, पोलीस भरतीच्या पोरांनी जो भरला त्याच्यातच मावा विठ्ठल आहे. मला तेच करावं लागेल ना. अरे आपलं काम आहे, काहीतरी देणं लागल, काहीतरी आपल्याला देणं लागेल. आपण किती केलं, आपल्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. मास कुठल्या गोष्टीचा करायचा नाही, 4 डिप्स मारून दंडाचा पैसे नाही पाहायचा, या सगळे 30 मार खाणे. मास कुठल्या दृष्टी करायला, लगेच जरासा पळाला, लगेच खाली स्टेटस ठेवायचं नाही, 1600 मीटर किंग, आला पाऊस किंग, हे बाजू 100 मीटर किंग. किंग बिंग काही नाही, इथं राज्य करायला कोणी आलं नाही. या जगाला प्रेमानं जिंकता आले. दहशत करून, दादागिरी करून तात्पुरते काही लोक फायर होतील, त्याला मागणारा काही वर्ग होईल, पण त्याचा कार्यक्रम तसाच होतो. त्यामुळे इथं कायमस्वरूपी राजा, आपल्या भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बाबा 850च्या जवळपास राजे होते. आपण जनता होतो. एक राजा यायचा, दुसऱ्या राजावर आक्रमण करायचा, जनता तशीच राहायची. त्या जनतेच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडायचा नाही. हा राजा त्याच्यावर आक्रमण करायचा, तो राजा याच्यावर आक्रमण करायचा, जनता तशीच राहायची. पण जगात एकच राजा झाला ज्याने तुमचं दुःख स्वतःच समजलं आणि मग त्याला जनता राजा आपण म्हणलं. म्हणजे जगाची दुःखाची वेदना तुम्हाला कळाली पाहिजे. मायबापाला एक वर्ग म्हणून सांगतो, आपल्या पोरावर लक्ष ठेवा. तो कोणाच्या संपर्कात आहे, तो काय स्टेटस ठेवायला, तो स्टेटस ठेवायला करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. मायचा सांगतो घरी गेल्यावर मारा. इथं बसलेल्या मायबापांना कळकळीची विनंती आहे, हप्त्यातून एकदा पोराला हाताखालून काढा. दररोज मारू नका, दररोज मारल्यावर इज्जत कमी होईल, पण हप्त्यातून एकदा मारा. एखाद्या वेळेस काहून मारा तर रात्री बापानं आपल्या घरात एंट्री मारताना पोरगं जेवायला बसलं तर बापानं घरात एंट्री मारायची, फाळ त्याच्या झोप काढत वाजायची. पोरगं असं पाहिजे, बापानं घरात जायचं, पाणी प्यायचं, येताना पुन्हा दुसऱ्या कानाखाली फाळ करत वाजायची. पोरानं विचारलं काहून, बापाने एकच उत्तर द्यायचं, तेरा बाप अभी भी जिंदा है. हे गरजेचे. पोरगी हे अभ्यास करणं, तिचं स्टेटस दिसलं, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है. मायबापाला कळकळीची विनंती, अना लवकर कार्यक्रम ठरवा, बाकी मी हेच त्याला मी आहेच, पैसे मी घेणार नाही. माझ्या शिकायची इच्छा का रे. अरे किराणा दुकानात आपला बाप आहे, त्या बापाची परिस्थिती पाहायची, आपल्याला परिवर्तन करायचंय. विचार मंचावर बसलेले लोक असतील, राजकारणात असतील, शिक्षणात असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल. एका वर्षात शपथ घ्या, चला आपण इथं बसलो आपल्या गरिबीमुळं, आपण इथं बसलो शिक्षणात असलेल्या बॅकवर्ड मुळे, आपण इथं बसलो आपल्या परिस्थितीमुळे, आपण इथं बसलो आपल्या कपड्यामुळं. काय झकमाराजीत मारू रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून येणारा काळात राजेश दादा कार्यक्रम ठेवतील. चला मी तिथं बसलेला असेल, पण त्या बाजूच्या खुर्चीवर हा बाप बसलेला असेल. ही ताकद तुमच्यात आहे, ती तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. त्याला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही बघा, काहीच गरज नाही. कांगणे सरला कळालं, परभणीत आलो आपण, माझं शिक्षण सरांनी विचारलं, 12वी DED, 12वी मार्क 75.20%, 10वी 80.33%, DED 80 क्रॉस, एकही मार्क मनाचा नाही. माहिती सांगायला एकही मार्क मनाचा नाही. पण जेव्हा DED सीटीचा क्लास करायला आपण परभणीत आलो, पहिल्यांदा अमरावती गेलो आम्ही कपड्याच्या दुकानात कामाला. पण तिथं कळालं की 18-12 तास आपण उभं राहून आपलं जीवन बदलू शकत नाही. चला आपल्या जिल्ह्यात जाऊ, तिथं काहीतरी काम करू, क्लास करून काहीतरी परिवर्तन करू. जेव्हा मी त्या परभणीत आल्यावर कळालं, फुकट कोणाचं स्वाभिमान घाण नाही ठेवायचं, काही करायचं. आज तुम्ही काही कोणाला मागितलं ना, ते भिकारचोट काय करताय, तुमची परिस्थिती बदलली म्हणताय, मॅच तर मोठं केले नाही. परिस्थिती वाईट आहे का, आलीच पाहिजे. कारण का चित्रपटात कठीण रोल
बेस्ट ऍक्टरला दिला जातो. आपली परिस्थिती ताण द्यायली आहे ना, परिस्थिती बेजार करायली, तो कठीण रोल आपल्या लाईफ मधला आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळातले बेस्ट ऍक्टर आपणच आहे. बेस्ट ऍक्टर आपणच आहे. तो ताण घ्यायची काय गरज, परिस्थिती ताण दिला पाहिजे. घोडा आहे, घोडा जिंकतो कोणता, ज्याला त्रास जास्त झाला आहे, ज्याच्या मानावर जास्त खेळ फोकसले गेले, ज्याच्या महत्वाची गोष्ट नाकातून रक्त वाहले, तोच घोडा स्पर्धेमध्ये जिंकतो. ही परिस्थिती, हे ताण तुम्हाला द्यायला, ती मुद्दाम द्यायला जिंकणारे तुम्हीच. होल्ड लागेल, फक्त संयम लागेल. क्लास घ्यायचा काय घ्यायचा काय माहित नव्हतं, जिंदगीत काही सिरियस नव्हतं. फॉरेस्ट मध्ये तो सर्व सोयी चाललं असतं, पैसे कमी पडले असते तर साऱ्या जंगल निघला असता. मी का बाबा हे करता जेहेत केलं असतं ना, पण ते करत असताना कुठतरी काही गोष्टी वाटल्या आपल्याला, तेव्हा आपलं डिलेट झाले. मी त्या ठिकाणी आल्यावर मी आवर्जून सांगतो, पोरो तुमच्या सक्सेस मध्ये एखाद्या मित्राचा वाटा असतो आणि तुम्हाला अपयशी करण्यामध्ये 4-5 दलिंदराचा वाटा असतो. एका रूम मध्ये 4 जण आहेत, 4 नाही लागू द्या, गम नाही, पण त्या 4 एक जण लागू द्या, तिघा एवढा गम जगात कोणाला सुट नाही. त्याच्यामध्ये 4 बी नाही लागलो नंबर 1, पण आमच्या 4 हे कसं काय लागलं, एक काही आलंच काय का, आपण भारतात राहतो तो मेंटॅलिटी ती आहे. इंग्लंड मध्ये लाईट गेली, लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम नाही. जपान मध्ये लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली, विकासवर बाहेर येते, पाहता पडली लोकांची गेली का, आणि याला कळलं लोकांची गेली आपली गेली, पण म्हणते. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट आहे, फक्त आपलीच गेली. येळूचा बांबू घेते, दिल्लीत जाते, त्याला दुसऱ्या त्याला दुसऱ्या 40 दिवस पाडते. अख्ख्या गाव अंधारात झोपतोय, सकाळी पुन्हा म्हणते भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, बाकीचं सर्व गायब, ह्यातच माझे सौख्य सामावले आहे. अरे हे करण्यासाठी मेंटॅलिटी म्हणजे सृष्टीला आपल्याला बदलायचे, हे नंतर सोडा, पहिले स्वतः परिवर्तन करा. मी आवडून एक सांगेल, पूर्व काही करा, त्या खुर्चीहून तुम्हाला इथे यायचे, त्या खुर्चीहून तुम्हाला इथे यायचे, कोणत्याही मार्गाने या, पण इथपर्यंत आपण यावं, आपला जाऊ द्या, पण जिवंतपणे आपल्या मायबापाचा सत्कार व्हावा एवढं तरी काही काम करा. ही सगळ्या काळाची वेळ आहे. जगासाठी काही करू नका, पण आपल्या मायबापासाठी काहीतरी करायचे, ही विनंती स्वतः करा, स्वतः अभ्यासाला लागा. फार मोठी परिस्थिती आहे, बिकट आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, पण निर्णय घेताना असा घ्या की तो निर्णय तुम्हाला योग्य करता आला पाहिजे. मी दलिंदर 4-5 मित्राच्या नादी लागलो, मला मित्राने नंबर घेऊन दिला, मी बी बोलायला लागलो. कुटाने केल्याशिवाय कुटाण्यावर बोलतात नसते बघा. हे बोलायला असं उगाच व्हायला काय, आमचा पोरगा नाही गेले, पोलीचा नंबर डायरेक्ट घेत नाही. इंस्टाग्रामला पहिल्यांदा पोरीला एक टिंग पाठवते, तो सेंड. आमची ताई रिप्ले देत नाही, आमचा पोरगा नाही देत, 2 टिंग पाठवते, तो सेंड. आमची ताई रिप्ले देत नाही, आमचा पोरगा 3 टिंग पाठवते, तो सेंड. मग आमची ताई खाली येते, HMM हम. आमचा पोरगा डेंजर, आमचा पोरगा त्या 3 टिंबात बदल करते. पहिल्यांदा 1 टिंब, नंतर स्पेस देऊन 4 टिंब, नंतर स्पेस देऊन 3 टिंब. आता हे ज्याला कळालं, ज्याला टाळ्या वाजल्या, हे सर्व आराम करू. सिरियस करा, नवरा काय त्याचे माय बाप दाखवा, काही नाही, हे जे करायचं तेच करणार हो. एवढा आपला कार्यक्रम आहे. पहिले 3 ते बदला 3 डेंजर आहे. ती काय करते, वाट. आता खरंच तिला माहित नाही, ती सत्संगात गेलेली, ती वाट पडते. आमचा बरोबर डेंजर, आमचा बरोबर काय करते, डायरेक्ट आता कंट्रोल होत नाही त्याचं. आमचा बरोबर काय करते, पिंपळाचं पाणी रेड कलरचं, मोबाईल मध्ये ते पाहता गेले तुम्ही, रेड कलरचं पिंपळाचं पाणी, आणि ते इंस्टाग्राम पाठवलं, त्याची काय आहे जास्त ही काय करते, हसण्याचा सिंबल पाठवते. मग नंबरवर येतो, नंबरवर आला तर ना, मग दोघं काय करतात, तिथून कॉफी शॉप, आणि कॉफी शॉपवर आमचं दलिंदर तिला म्हणते
म्हणते कॉफी घ्यायला जाऊ. किंवा दोष नाही, दोषच नाही, अख्ख्या गावाला जीव घालून झालेला तू. चांगला कोटी कुठं होती म्हणजे विषय काय बाबा की आमचं पूर्ण तिला म्हणते कॉफी शॉपला जाऊ, याच्याकडे 50 आणि तिच्याकडे 30. हा दोघही बेभाग वरून कुठं नांदेडला गेले कॉफी शॉपला. मी आवडून सांगितलं सिरियस का तुम्ही कॉफी शॉपला जा. पोरिओ एक भाऊ म्हणून सांगायलो, हे राहिली गोष्ट हसी मजाकची. मी मला आवडून सांगितलं 1 लाख डायलॉग पाठवत मला 1 लाख. पण मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापेक्षा एक सिरियस त्याच्यामुळे सांगायलो की तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामीण भागातल्या कोणी असतील ते हात वर करा. ग्रामीण भागातल्या, ग्रामीण नांदेड म्हणजे काय मेट्रो सिटी आहे का? तुमच्या परभणीत लय मोठं अंतर नाही बाबा, परफेक्ट माहिती तुझ्या इकडे काय माहिती काय MS नंबर काही काय मला नांदेडबद्दल बरोबर जाताना किती तुला जायचं. विषय काय चालला की आपण ग्रामीण भागातल्या कोणी हात करा. आपण ग्रामीण भागात खरं सांगा, दिवाळीला गावाकडे कार्यक्रम असतो पहा, पान सुपारीचा. पोरं असतील ग्रामीण भागात काय करा तुम्हाला माहित असेल. पान सुपारीचा कार्यक्रम कोण ठेवतंय आहे का? सरपंच, पोलीस पाटील, एखादा नोकर. आपला मग तिथं पान सुपारी खायला जातो तेव्हा अशी बड्यापैकी कॉट टाकलेला असतो, त्याच्यावर पदाधिकारी लोक बसलेले असतात, खाली सगळी असती लाल कलरची. आपला बाप खाली असा भिंतीत टेकत घेऊन बसतो, कोणतरी पानानं आपल्या बापाकडे देते, बाप खातो, ते लोक बोलत असतात. आपला बाप अशी हाताची घडी असते. गावाकडे कधीतरी शर्ट घालायचं नाही, आपला बाप बनेलो फिरत असतो गावात. आपला बाप असा बाजूला बसलेला असतो. हे तुम्हाला मोटिवेशन आहे, याच्यातून शिकायचं. तुम्हाला काय परिवर्तन करायचं नाही केले तर अनिल कपूरचा छान डायलॉग आहे, पता नहीं तुम्हारे माँ ने तुझे क्या सिखाया, लेकिन मेरे माँ ने मुझे सिखाया कि हालात को गुलाम बना. गुलाम बनेगो तो कुत्ता समझ के लात मारेगी दुनिया, शेर बनोगे तो सलाम करेगी दुनिया. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये 4-5 कुत्रे आले पण हळहळ कुत्रे निघून जाते, पण त्याच गल्लीमध्ये एखादा वाघ आला ना तुला पळून जावं लागते. आयुष्याची लढाई 5 वर्ष गाढवासारखी मेहनत करता येईल, मात्र अख्खं आयुष्य सिंहासारखं जगता येईल. पण त्या गावात दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरावर जे श्रीमंत होते लाईटिंग बी लागली, कलर बी झाला. आपल्या घराचं मागं जाऊन पाहायला बापानं इटाचं घर बांधलेले, पण मागून त्याला छपाई करायला बापाला पैसा भेटला नाही. आजही आपलं घर आपण पाहिलं तर खरबड वाळूचं आहे, कारण का त्याला कलरही बापाला देता आला नाही. मोठ्या बहिणीचं लग्न बापानं कोणत्या सावकाराकडून कसे पैसे घेतले त्याचं त्याला माहिती आहे. पण एवढं असताना आपल्या चेहऱ्यामध्ये कोणीतरी विनोद केल्यावर हसायची बारी ठेवू नये. रात्री झोपताना काय शर्ट घालावी आपण, पण चला 5 मिनिटं आपण आपल्या बापाच्या बनेलीसाठी, माईच्या साडीसाठी, त्या घराच्या स्लॅबसाठी सिरियस होणं काळाची गरज आहे. 5 मिनिटं तरी ते सिरियस झाल्यावर तुम्हाला काय मोटिवेशन लागतं रे. मला कळालं की बाबा आपण परभणीत आलो, आपण मित्राच्या नादी लागलो, 6 मार्कांना आपला डिअर सीटचा रिझल्ट गेला. आपल्याकडे 2 पर्याय आहेत, एक तर अभ्यास करायचा, काहीतरी वेगळं साध्य करायचं, नाही तर पर्याय एक आहे गेली वर्षानुवर्ष माईचे काम करती, बापचे काम करतो, तेच काम विठ्ठल कामनेला करावं लागेल. लोकांच्या म्हशी वळावं लागतील, लोकांच्या शेतात बी जावं लागेल. त्याला पर्याय होता 9 महिन्याचा. 9 ते 10 महिन्यामध्ये मी रूम मध्ये मला आठवतंय काय केले, 19 पब्लिकेशनचे गणित सोडवले भाऊ. मला 10वीचं गणित बुद्धिमत्ता 150 मार्काचं होतं, तो पूर्ण पेपर मी कॉफीने लिहिलेला आहे. एकही मार्क मला म्हणायचा नाही. आणि त्याच गणिताचा अभ्यास 19 पब्लिकेशन मधून मी केला. मला एवढी गॅरंटी आहे, मी सध्या MSc मॅथ ज्याचं झाले का त्याच्या बाजून बसून त्याला टक्कर देऊ शकतो. ही ताकद तुमच्या परिस्थितीची. याला मोटिवेशन नाही. परभणीत मला क्लास टाकायचा असेल तर पहिल्यांदा मला त्या क्षेत्रातला अभ्यास करावा लागेल. लोक जीके शिकवायचे, एकनाथ पाटील 9वी आवृत्ती आजही मला पाठ आहे, जशाला तशी. मला ही परिस्थिती बदलायची, त्याला कोणीतरी येऊन भाषण दिल्याची गरज नाही.
मला कपडे बदलायचे, वाटलं होतं की ज्या 1 वर्षाच्या क्लासमध्ये जनता मार्केटला एक दुकान आहे, त्या ठिकाणी 750 रुपयाचे कपडे घेतले होते. त्याच्यामध्ये सर्वच कपडे आले होते 750 रुपयाचे. मलाही वाटलं होतं या परभणीच्या रोडला आपण चालायला पाहिजे, आपल्याकडे गाडी पाहिजे, आपण भी छान कपड्यात फिरलो पाहिजे. जैसा तुम सोचोगे वैसा हो जाओगे. त्याच रोडला मग क्लास आहे, त्याच रोडला मी 2 गाड्या फिरतो. जिथं मला एक ड्रेस मिळाला नाही, 180 ड्रेस माझ्याकडे, प्रत्येक ब्रँडचा भारतात आहे, प्रत्येक माल. चांदीची एक अंगठी घालायला गेलो होतो ना आपण, एक अंगठी, हा मग स्वतःच सोनं माहिती विषय. लोकांच्या मोटिवेशन करणं आपल्याला त्या परिस्थितीत रागायला पाहिजे. कोणी का बोलत आपण इथं किती दिवस बसायचं, कोण भाषण त्याचं काय ऐकायचे, अरे झटपटाची काय मेहनत घ्यायची, आपलं टायलेट ओळखायचं, त्याचं काम करायचं. पहिला व्हिडिओ माझा व्हायरल झाला नाही सर, पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, मला कॉल आला की सर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, अंदाजे 1 तासामध्ये 10 लाख लोकांनी स्टेटसला ठेवलाय. पहिला व्हिडिओ होता ना आयपीएलचा, 30 सेकंदाचा आयपीएलचा व्हिडिओ. तो व्हिडिओ मी कोमात होतो की हा कोणता व्हिडिओ व्हायरल झाला. काय प्रकारे भाऊ डिएड करायला नाही का नाही, काय सांगा मला दुसराच व्हिडिओ एखादा व्हायरल झाला. बरोबर ना, तो व्हिडिओ पाहिला म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला ओळखा मिळालो, कोणी किती तुम्हाला भाषण देऊ द्या, काही फरक पडत नाही, स्वतःला ओळखा. तो व्हिडिओ पाहिल्यावर मी माझ्या बायकोला मारलेला डायलॉग आहे, आपली परिस्थिती बदलली. माझ्या अकाउंटला 2200 रुपये होते, माझ्या अकाउंटला 2200 रुपये होते आणि त्याची मी चप्पल घ्यायला लागलो. दिवस वाईट असताना पण रेडची चप्पल घ्यायची म्हणून, कारण जगात परिस्थिती वाईट असो, तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसतं का, हरामखोर दुनियाच्या घरात साखर असं पण असो, पण मीठ बरोबर असते भाऊ. परिस्थिती वाईट असायची नाही, वेळ वाईट हो, काळ वाईट हो, आपल्या चेहऱ्यावर स्माईल दिसली पाहिजे. लोकांना तुम्ही डबघायला आले, नैराश्यात दिसले, तुमचा गेम करायला लोक तयार असेल, तेव्हा आपण हरलेलं दिसलो पाहिजे. 2200 रुपयाची चप्पल घ्यायला मी, रुपया खिशात नाही, पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला बायकोला 9 वाजता म्हणलो मी, आपले दिवस बदलले. हे माझ्या बायकोला बोललेले शब्द आहे. येणाऱ्या काही काळात लोक कामनेसरची अपॉइंटमेंट घेतली, माझी बायको जवळ आली, माझ्या तोंडाचा वास घेतला बायको ना, तिला वाटलं मुडदं पिऊनच आला असं, तिला वाटलं याच्या क्लास बिलास बंद आहे, डोक्यावर पडले, याच्या आठवणी हरवले. त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं मी माझ्या बायकोला दिलेलं स्टेटमेंट आहे की आपले दिवस बदलले, येणाऱ्या काळात तू विचार करू नको, अहो एवढं काही साध्य होणार आहे का. आई शपथ सांगतो, त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं इथल कांगणेला शिकवलं साला या जगाला काय लागते, त्याचा अभ्यास मी परफेक्ट केला. त्या 30 सेकंदाचा व्हिडिओ, त्या जगाला काय लागते याचा अभ्यास पहिले मी केला. कारण मी जेव्हा जलसीमाचा व्हिडिओ घेतला होता तेव्हा मला पुण्याच्या अकॅडमीने अप्रूव्हल केला होता 5,40,000चा की तुमचं टीचिंग स्थान आहे, तुम्हाला 5,40,000 ऑफर देतो, इतिहास भूगोल तुम्ही शिकवा. पण त्या जलसमा व्हिडिओ मध्ये मला काही गावठी शब्द आले, तर वळमन, तुमच्याकडे शब्द आहे वळमन, पांदन, आता याला शुद्ध मराठीत पूर्ण शब्द लिहिला नाही तर ती कुठला बघू ना, त्याला शुद्ध शब्द कुठे आहे, शुद्ध शब्द बघू ना, त्याला बहुगुण म्हणतात, पण तसं म्हणल्यावर आपले लोक शिवा देते. आणि आपल्या इकडे इंग्रजी बोलायला लगेच आमचं पोरगड आला खाते, इंग्रजाचं वाहन काय तिला घरावर उतरलं होतं. चालेल नाही म्हणजे सर मला एक गोष्ट काय की त्या व्हिडिओला मला कळलं जगाला काय लागतं, मी त्याच्यानंतर त्याच्या मागे लागलो, म्हणजे तसं तुम्हाला काही करा, तुम्हाला एक कमेंट तरी कोणाची पाहिजे मोठं करणार, त्या कमेंटचा विचार करा, तिच्या मागे लागा. नाही तुम्हाला एखाद्याने कमेंट केली डॉट डॉट डॉट, त्याचा विचार नाही करायचा. हा नाही तर मग याच्याकडे 30 आणि त्याच्याकडे 50, दोघे गेले कॉफी शॉपला, याला विचारलं काय पाहिजे, ती म्हणली पिझ्झा, काट्याचा चमचा, टट्टांग टट्टांग, बारूकचा घास, पिंक कलरचा रुमाल, लगेच आमचं पोरगं उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष निस्ता पाहतो, गावाकडे ताई तू परातीत काला करून खाती, व्हायचं नाही. त्याच्या ताई विचारते भाऊजीला, मग ताई म्हणल्यावर तू कोण, भाऊजीच ना. हा पण ताई भाऊजी विचार तुम्हाला काय हवं, हा ते म्हणते मला हॉट कॉफी, भांडवल संपलं ना. अरे गावाकड परातीत काला चहा पेणारा तू, तो कह्या नायला घालायचं, कह्या गजर व्हायचं, काय करायचं त्याला विनंती आहे पोरिओ, आवर्जून सांगायलो
आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे, परिवर्तन करायचे. आतापर्यंत आपण फोटो काढले, सेल्फी काढल्या विथ ग्रो विथ सीज है ना सर्व, पण आपल्या मायबापानं तुमच्या 10, 5, 15 एकर शेती असणाऱ्या बापानं कधी स्टेटस ठेवलं नाही. जस्ट एन्जॉय इन गोवा. तुमच्यापैकी कोणाच्याच बापानं ठेवलं नाही. विचार मंचावरल्या मिळून ठेवलं असं, पण तुमच्यापैकी कोणा ठेवलं नाही. तुमच्या एकाच्याही बापानं हे स्टेटस ठेवलं नाही. जस्ट एन्जॉय विथ माय लाईफलाईन इन महाबळेश्वर. तुमच्या बापानं तुमच्या माईसोबत स्टेटस ठेवलं का? पण तुमच्या गावात एखादा शिक्षक असेल, त्यानं कुठंतरी उन्हाळ्याच्या सुट्टीतलं स्टेटस ठेवलं असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, एखादा लोकप्रतिनिधी असेल, तो कुठं फिरायला गेल्याचं स्टेटस असेल. आता आपल्या बापाचं स्टेटस आपण ठेवलंय इठुरायाच्या वारकरी गर्दीत आपला बाप सामील आहे. मग पोरीला विनंती आहे, आपल्या बापाच्या नशिबात जे भेटलं नाही ते भेटवण्याची ताकद ती आहे. काय अभ्यास करायचा करायचा, नीट होय, MBBS होय, पहिला पगाराला ताई तू तलाठी होय, ग्रामसेवक होय, पोलीस होय, पहिला पगाराला. आपला बाप आतापर्यंत लोकांना पैदल चालताना पाहिजे. त्या गावात किरायाने गाडी आणायची, 3 किलोमीटर फाटा असते आपल्या गावापासून स्टँड. इंग्रजी आगाव बोलायचीच नाही. फाटा तुला काय स्टँड, तुला कुठं स्पेलिंग येते? मोबाईलची कृपा होती. बरखडे भद्रातलं बरखडीची स्पेलिंग माहित नाही, ते बी टाकल्यावर बाकीचं खालून येते. तुला कुठं अनवर्सरीची स्पेलिंग आहे? ये बाकीचं खालून सेंड. उपकार आहे मोबाईलची क्लिअर नाहीच कळलं. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. यस गॉगल खाली 15 जणांनी नांगोलीची. जय जय महाराष्ट्र, हे का नाही? आणि म्हणून काही करा. मी आवडून का सांगितलं की वेळ बा पोरिओ पहिला पगाराला किराया गाडी करा. आपल्या बापाला फाट्यावर बोलावं, पुढच्या सीटवर आपल्या बापाला बसवा. असा बापानं त्या गाडीवर हात ठेवला पाहिजे. एक हात बापाचा ॲम्ब्युलन्सवर असला पाहिजे. आपल्या बापाचे कपडे स्वच्छ धुतलेले पाहिजे. ती गाडी गावात आणा. तू लागलेली नोकरी अख्ख्या गावात पाहिलेले. म्हणजे आता सूर्य उगवण्याच्या अगोदर आपला बाप शेतात जातो. काहून? आपला बाप मंदिरापाशी गेला, ग्रामपंचायत बद्दल बोलायचे तर लगेच लोक डायला खातात. आपला बाप बोलायला लागला काही असं करू तर बाजूचं भिकार सुटायला लागते. काका गबस तुम्हाला काही कळत नाही. काय म्हणते? बापाच्या कपड्यामुळे. काय म्हणते? बापाच्या पायातल्या चपलीमुळे. काय म्हणते? अरे आपल्या घराच्या आर्थिक स्थितीमुळं. पण तेच तू नोकरी लागली. ज्या बापाला कोणी बोल दिलं नाही का, कटकन कळलं मागाल्या कंबाईमध्ये एक पोरगी नावाची काय झाली, म्हणजे PSI झाली. तेच गावातले लोक. आता भावकी नावाचा प्रकार असतो, आपल्या घरी येतो, असा असा पाहुणा आहे, करायचा कार्यक्रम. हा जे मधले येणार टगे हा एकदा पोरीला पण शिकू द्या. कन्यादान करणं म्हणजे 100 रुपये पोरीला फक्त दान करणं नाही. ती नोकरी लागली आणि तिच्या नशिबात एखादा भिकार चोट आलं, त्यानं टाकून बी दिलं, ती नोकरी तिला स्वाभिमान जगवते. तिला कोणासमोर हात पसरायची गरज पडत नाही. म्हणून शिकू द्या, ते गरजेचं आहे. म्हणजे ते तो काम आहे. नोकरी लागली विषयच नाही. बापाला त्या गाडीत बसवायचे. ती गाडी कुठं आणायची? मंदिरापाशी. मी तुम्हाला काय म्हणलं, तू PSI होय. आतापर्यंत आपल्या बापाला कोणी बोललं नाही, बोलले नाही ना. असं काळ तो रिझल्ट आला. ज्या भावकी मिळायला गेला का तेच भावकीतले लोक तो फोटो जमा करतात, त्या बापाचा फोटो जमा करतात, मंदिरापाशी बॅनर टाकतात. इकडून तो फोटो, इकडून त्या बापाचा फोटो. खाली गावातले लोक, ज्या लोकांना आपल्या घराबद्दल डावलेलं असते, आपल्या बापाला डायला घाललेलं असते. आपला बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जाते ना, ते बाप 9 वाजता उठते, टाईट कपडे घालते, मंदिरापाशी येते. बापाला बिडी प्यायची सवय असते, बिडीचा कट्टा काढते, प्रत्येक लोकांना देते. कधी दिलं नसते बापाला ना. आणि ते बाप मंदिरापाशी गावातले लोक जागा देतात. काका या बसा, काका या बसा. आपला बाप त्या ठिकाणी बसतो. बसल्यावर मिशीवर ताव देतो. ताव देताना गावातल्या लोकांना म्हणतो नाक केला, पण साला आपल्या पोरीने वाया नाही जाऊ दिला. ते करता आलं पाहिजे ना. ते करायचंय. किती दिवस मोठमोठ्याचा सन्मान नाही, आपल्या बापाचा सन्मान झाला पाहिजे. नाही कोणा केलं? मायबापाच्या पाया पडायचं का? आवर्जून आपल्या मायबापाच्या पण पाया पडायचं का? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्या मायबापाच्या पाया पडायचे. म्हणून ताई पहिला पगाराला बाप त्या गाडीत बसला पाहिजे. ती गाडी मंदिरापाशी आणायची, स्वतः दरवाजा खाली उतरायचं. आपला बाप खाली पाय पडला पहिला, त्या बापाच्या पाया आपण पडायचं. आपल्या बापाला, आपल्या माईला, आपल्या भावाला
गोव्याला घेऊन जायचं, महाबळेश्वरला घेऊन जायचं, पहिला पगार असेल एन्जॉय करायचा आणि मग तिथून सेल्फी काढायचा. जस्ट एन्जॉय इन गोवा विथ माय मम्मी पप्पा. हे झालं तो स्टेटस. म्हणून स्टेटस ठेवल्यानं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. काही करा पण स्वतःचं स्टेटस बनलं पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्या मायबापाचा सन्मान झाला पाहिजे. राजेश भाऊनी त्या ठिकाणी आले, भरपूर वर्ग चालू आहे, ऍडमिशन चालू आहे. त्याच्यानंतर आमच्या इथं मुलं होते जे पोलीस भरतीचे आलेले. अनेक पोलीस भरती आता पावसाळ्यात झाली. काही ठिकाणी आमचं वर्ग पोहत गेलं. त्याचं काही काय असं त्याचं पण पोरं आपल्यासारखे आणि आपले कदर असणारे, आपल्या भावनेची कदर असणारे लोक जोपर्यंत विधान भवनात जाणार नाहीत, जोपर्यंत ते लोक आपल्या भावनेची कदर करून इथं आपले प्रश्न मांडणार नाहीत. कारण काचापर्यंत आपला आवाज पोहोचणार आहे. आपण इथे किती बोंबलो तर आपलं दुःख आपल्याच लोकांना कळाले. जे वेदना द्यायले त्यांच्यापर्यंत दुःख कळवण्यासाठी आपली वेदना समजावून घेणारे काही लोक तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. जे लोक आपली कदर करतात, आपल्या ज्ञानाची कदर करतात, आपला सन्मान करतात, आपल्या गरिबीची जाणीव ठेवतात, तशा लोकांना पुढे येऊ द्या. कारण तुमच्या समाजासाठी तुम्ही बोलले पाहिजे, समाजासाठी चालले पाहिजे, समाजासाठी लिहिले पाहिजे, समाजासाठी रस्त्यावर आले पाहिजे. समाजासाठी चालता येत नसेल, बोलता येत नसेल, लिहिता येत नसेल, रस्त्यावर येता येत नसेल तर जी लोक समाजासाठी पुढे येतात त्याच्या पाठीमागे उभं राहता आलं पाहिजे. ही तरी सध्या काळाची गरज आहे. म्हणून राजेश भाऊनी मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्यासोबत हिंदूत साधण्याची संधी दिली. मी काही वक्ता ते व्याख्याता मोटिवेशनल स्पीकर या नादाने बोललो नाही. बोलण्याचा उद्देश एक आहे, आपल्या गरिबीची लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचंय आणि आपल्याकडे 1300-1400 ग्रामचा मेंदू आहे. तोच आपल्याला परिवर्तन करणार आहे, तोच आपल्याला मोठं करणार आहे. स्वतःला ओळखा, बढियापैकी अभ्यास करा. येणाऱ्या काळात आपल्या मायबापाचा सन्मान व्हावा. एक भाऊ म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. ज्या महापुरुषांमुळे या महाराष्ट्रात स्वाभिमान जागृत झाला आणि जिथं स्वाभिमानाचे हक्क म्हणून ज्या घटनेमध्ये ज्या महामानवाने लिहिले, या दोघांचा जयघोष करतो आणि थांबतो.